राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या। जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढत असेल तर विलिनीकरणाची वेळ अद्यापही गेली नसल्याचं सूचक विधान शेळकेंनी केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणासाठी बैठका झाल्याचं चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चा या थंडावल्या। सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलिनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली। शेळकेंनी विलिनीकरणाबाबत जे काही म्हटलं त्याबाबत चर्चा सुरू आहे का मला माहिती नाही, पण त्याबाबतचा अंतिम निर्णय वहिनीच घेतील असं तटकरेंनी स्पष्ट केलं। आमदार सुनील अण्णा शेळकेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय ते आपण पाहूया। विलिनीकरणाची वेळ गेली नाही ही सुनील शेळकेंची भूमिका व्यक्तिगत की पक्षाची माहीत नाही। सुनेत्रा पवारांकडे आम्ही सर्वांनी एकमतानं नेतृत्व दिलं। विलिनीकरणावर पुन्हा चर्चा होतीये का ते माहीत नाही, पण निर्णय सुनेत्रा वहिनीच घेतील। विलिनीकरणामध्ये भाजपकडून कधीही दबाव नव्हता आणि नाही। विलिनीकरणावर आम्हा नेत्यांची काही भूमिका नाही। सुनील शेळके कोणत्या संदर्भात बोलले माहीत नाही, त्यावर भाष्य करणार नाही। सुनेत्रा वहिनींसोबत विलिनीकरणावर कधीही चर्चा झाली नाही। विलिनीकरणाच्या चर्चेवर पूर्णपणे पडदा पडलाय, पण पुन्हा चर्चा होतीये का माहीत नाही। विलिनीकरणाच्या जरतरवर बोलण्यात काही अर्थ नाही, आज बोलू शकत नाही। मी एकसंध राष्ट्रवादीत वाढलो, 4 वर्ष प्रदेशाध्यक्ष होतो, पवार साहेबांचं मार्गदर्शन मिळत राहिलं, अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर आमच्या पक्षात कुठलीही चर्चा नाही। सुनील शेळकेंनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत। आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो। तर विलिनीकरणाचा निर्णय हा दोन्ही राष्ट्रवादीचा असेल। विलिनीकरणाचा विचार असल्यास सुनेत्राताई आमच्यासोबत चर्चा करतील, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। मला असं वाटतं की आता ही कुठली ती स्टेजच नाही की मी कमेंट करावं। त्यांचं आपापसात ते कोणी काय बोललं असेल तर मला असं वाटतं शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील। आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।